अमृतप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे, विजापूरच्या तख्ता समोर निमुटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारे, सरंजामशाही कुलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा भडकावणारे, कल्याणच्या मुल्ला सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रत्येकारी, प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे महासाहेब जिजाऊ, स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले, बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्री आई, कमवा आणि शिका, कमवा आणि शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील, मौमेना होणे आम्ही विष्णुदास, मौमेना होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायचे, भले तर देव कासेची लंगोटी, नाताळाचे माते हानोकाठी, हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलू, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के। त्यांचे विचार व्याख्यानाच्या माध्यमातून तुमच्या कानापर्यंत आले, पण ते विचार कानातच विरून गेले, त्यातला विचार तुमच्या काळजाच्या तळापर्यंत, मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही आणि आपल्यामध्ये बदल हा नक्कीच झाला नाही। आणि म्हणून व्याख्यानाच्या पुढचं जे एक पाऊल असतं त्या पाऊलाला परिवर्तन म्हणतात आणि आजचा हा 1 तास तुमच्या आणि माझ्या आयुष्यातला परिवर्तनाचा आहे आणि या परिवर्तनाचं वादळ समजून घेण्यासाठी अगोदर आम्हाला कृतज्ञता करायला हवी, विसर देते बघ, अगोदर आम्हाला कृतज्ञता करायला हवी आणि ही कृतज्ञता अगोदर मी तुमच्या काळजावरती पेरतो। कृतज्ञतेचा अर्थ काय आहे हा अगोदर आम्हाला कळाला तर आम्हाला खऱ्या अर्थानं आनंदी जीवन जगता येईल, तर आणि तरच खऱ्या अर्थानं आम्हाला संघर्ष करता येईल। आणि म्हणून या परिवर्तनाच्या सुरुवातीला मी आपणास सांगतो कृतज्ञता काय आहे। ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं, त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं, ज्या आईने मला जन्म दिला, ज्या बापाने मला जन्म दिला, त्या आईसाठी मी काय केलं, त्या बापासाठी मी काय केलं, ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या मातीमध्ये माझ्यावरती संस्कार झाले, त्या मातीसाठी मी काय केलं, ज्या राष्ट्राचं, ज्या धर्माचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावरती घेतो, त्या राष्ट्रासाठी आणि त्या धर्मासाठी मी काय केलं, याला परिवर्तन म्हणतात, याला कृतज्ञता म्हणतात। आणि मातानं लक्षात घ्या, या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखावरती मी नाव घेतलं होतं माझ्या संभाजी राजांचं, माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या आऊ जिजाऊचं, माझ्या गाडगे बाबांचं, माझ्या विश्वरत्नांचं। आणि लक्षात घ्या, या महामानवांची कानं, या महामानवांची नावांच्या कानावरती आल्यानंतर आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे, कारण मातानं आणि माझ्या तमाम बंधूंना ज्या ज्या महामानवांची मी नाव घेतले, किंबहुना बुद्धांच्या वासून अगदी गाडगे बाबांच्या पर्यंत ज्यांची नावं मी माझ्या मुखामध्ये घेतले, तुमच्या कानापर्यंत पोहोचली, या महामानवांनी लक्षात घ्या स्वतःच्या 4 भिंतीचा संसार कधीच केला नाही, तर अखंड राष्ट्राचा संसार केला। म्हणून तुम्ही आम्ही इथं ताट मानानं बसलेलो आहोत, लक्षात घ्या। आज तुमच्या आमचे मान अभिमानानं ताट आहे, आमचे संसार सुखात आहेत कारण यांच्यामुळे। आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय यांचा जय जयकार कसा
कसा झाला पाहिजे, अंतरंगापासून झाला पाहिजे, बिंबीच्या देठापासून झाला पाहिजे. या भगवंताने श्रीराम प्रभूंच्या आशीर्वादाने हे सुंदर आयुष्य आम्हाला मिळालेलं आहे. आम्हाला सुंदर शरीर मिळालेलं आहे. या शरीराला 2 हात आहेत. या दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या आणि जय जयकार असा झाला पाहिजे. इचल करिंदीचा हा समांत दुमदुमला पाहिजे. चला, प्रत्येकाने दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या आहेत. पाठीचा कणा ताट, चेहऱ्यावर तेज इको द्यायचा आणि आवाज वाढवायचा. बाबा आवाज तू दोन्ही कमी केलेस विसर्ज येते म्हणून आवाज मला लागतो. एकदम असा आवाज सुटला पाहिजे. जय जयकार अगदी मनापासून अंतरंगापासून करणार नाही. आवाज जात नाहीये. अर्ध्या तासात त्याच्या छातीत दुखायला लागेल. 1 तासानं ते घामानं भिजत. 1.25 तासात डॉक्टर नाडी चेक करतील आणि डॉक्टर सांगतील ह्याचा काही उपयोग नाही, घरला घेऊन जावा. उद्या सकाळी तुझा फोटो भिंतीवरती. आलं का लक्षात? आणि उद्या जर नवऱ्या पुढे टनाटना उड्या मारायच्या असतील तर जय जयकार जोरात करायचा आहे. आलं लक्षात सगळ्यांनी? हा चला आता हा बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के. जय 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 श्रीराम. जय 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 श्रीराम. आता येणारा 1 तास असा जायचं, एकदम उड्या मारत जायचं, टना टना टना. तणाव चेहऱ्यावर घ्यायचा नाही. आता कसं करून लई चिडला असेल, लई रागवतोय, लई रात्रभर भांडण करतोय, अजिबात नाही. उड्या मारत जायचं. नवरा रागानं पुढा आला तर त्याला म्हणायचं चल बाजे हात हवाने दे, म्हणायचं जरा हवाने दे. आज माझा भाऊ वसंत आला होता, आनंदी जीवन कसं जगायचं मला सांगून गेलेला आहे. चल बाजे हात हवाने दे. आणि जर बाजूला नाही झालं त्याच्याकडे बघायचं, सरळ त्याला म्हणायचं डार्लिंग, कामी यार म्हणायचं, डार्लिंग म्हणायचं. आजी डार्लिंग शब्द शिकून घे. म्हातारं पडलं पाहिजे आज घरात. म्हाताऱ्याला डार्लिंगच म्हणायचा. आणि जवळ आलं भगवंताने एवढं सुंदर सौंदर्य तुम्हाला दिलेलं आहे, एवढे केस तुम्हाला दिलेले आहे. काय नुसता बुचडा बांधून काय पालन करायचं आहे त्याच्यात? नाही, केस सोडायचे. नवरा जवळ आला त्याचा ठुमका द्यायचा, आहो करायचं आणि गर्व करून केस फिरवायचे. त्याच्या नाका तोंडात 2 केस गेले पाहिजेत, उलटच पडलं पाहिजे. आणि ते उलट पडलं की सासू लगेच येते बघ पुढं. तुझ्या सासू पुढं आले की नेहमी सारखं नाक मोरडायचं नाही. सासूकडे बघून हे सुनानो तुमचे पोर मला माहिती आहे. सासूकडे बघून करायचं नाही. सासूकडे बघून बोट मोडायची नाही. सासू पुढे आले की ते नाच करायचं. आत्या म्हातारीच्या गालाचा मुक्का घ्यायचा. म्हातारी दांड करून खाली पडली पाहिजे. म्हातारी खाली पडली की गप्प बसायचं नाही, तिच्या जवळ बसायचं. दुसऱ्या गालाचा मुक्का घ्यायचा. आत्या करण म्हातारी कडा लोळली पाहिजे आणि तुझ्या नवऱ्याला म्हणाली पाहिजे उद्या रामनवमी आहे, हिच्या अंगात आलेला आहे, काय तर आलेला आहे, काय तर बघ हिचं. तर लगेच सासूलाने आपल्या नवऱ्याला सांगायचं आज माझ्या अंगात आलेला आहे, माझा भाऊ वसंत आलेला होता आणि माझ्या अंगात आलंय, पण माझ्या अंगात आज आनंदाचं वारा आलेला आहे. आजपासून या घरामध्ये कोणी कोणाचा द्वेष करायचा नाही, कोणी कोणावर भांडण करायचं नाही. प्रत्येक घरातला माणूस हा रामासारखा आणि माझ्या सीता मैयासारखा लक्षात घ्या, संस्कारानेच जगला पाहिजे. आणि प्रत्येकानं म्हणायचंय चला जगूया आनंदाने. आणि माते तुला खरं सांगतो बघ, बाप समजावून सांगायला आलोय, आई समजावून सांगायला आलोय, तुझ्या चेहऱ्यावर आनंद आहे ना, सगळं जग आनंदी बघ. तुझ्या चेहऱ्यावर आनंदी ना, घरातला प्रत्येक व्यक्ती आनंदी. लक्षात घे, घरातला प्रत्येक व्यक्ती आनंदी, कुटुंब आनंदी, गाव आनंदी, शहर आनंदी आणि माझा देश आनंदी. लक्षात घे तुझ्यामुळं. त्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर आनंद पाहिजे माते. तू आनंदी ना. बुद्धांना जन्म दिला तू दिला, माझ्या छत्रपतींना जन्म दिला तू दिला. या भारतातल्या प्रत्येकाला लक्षात घेत ज्यांनी ज्यांनी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक या राष्ट्रासाठी या धर्मासाठी घातला त्या प्रत्येकाला जन्म आणि संस्कार तू दिलेले आहेस माते. त्यामुळे तुझ्या चेहऱ्यावरती आनंद पाहिजे. आलं हसायला बिंदास हसायचं. असं कसं हसू, तिथं बसले आमचे ह्यांनी बघते ख्या कसं हसायचं, चोरून हसायचं नाही. आलं हसायला दात काढून ख्या किडलेली दात शेजारणीला दिसली तरी चालत्या. जोरात हसायचं, हसता हसता टाळी द्यायची, पडली तरी चालत्या. अजिबात लाजायचं नाही. नवरा मग भांडण करेल आणि हे करेल,
तो लय ते दिसतंय तसं नाही, ते लय डेंजर आहे. ते उद्या कुठं पण जाईल, हसून येईल. तुला हसायला मिळतंय का? ते नुसतं त्याला खायला घालून घालून 150 टनाचा मोदळा केलायस त्याचा, आणि तू लागल्यास असे वाळायला नुसते. आमचं ह्यानी जेवलं तर मी जेवते, बस वरडत मग. ह्यानी जेवलं तर मी जेवते, ते झालंय. आणि काय जर तुम्हाला एवढं माहितीये की नाही, एवढी तिथं नावं लागल्यात. माझा गणेश येऊन गेला, ही सगळी येऊन गेली, आता मी होतो. 1 तास तुम्हाला जगायला मिळतोय स्वतःसाठी, तो पण तुम्ही जगत नाही. ही बारकी सारखी कशाला घेऊन आलाय ग बोकांडी पोरं? त्याच्या बापाकडे देऊन येता येत नव्हता? आले घेऊन चंद्रगण्यान चंद्रस्वान्यान, तो हागला जातो मोठला का, तुझा ड्रायव्हर कुठं आहे? पोरग पण एवढं नालाय, कार्यक्रमाच्या ठिकाणी आलं की मम्मी शिला आलंय, मम्मी शिला आलंय, फवार बोलेन. 1 दिवस 1 तास मिळतो, जरा इको दे रे, इको दे थोडासा. 1 तास मिळतो, तो पण तुम्ही स्वतःसाठी जगत नाही. पुढच्या वर्षी आपली ही सगळी लेकरं कार्टी बापाकडे द्यायची. 1 तास अबिंदास यायचं, उड्या मारत टाना टाना, आनंदानं जगायचं, तणाव घ्यायचा नाही. माते का आनंदानं जगायचं? त्याचं कारण सांगतो बघ तुला. त्याचं कारण सांगतो बघ तुला. ओरे वसंत अंकारी आला आणि फक्त हसवून गेला असं होता कामा नाही बघ. परिवर्तनात झालं पाहिजे. आणि आज मला अजिबात काळजी नाही. लहान लेकरं कशी गप्प बसवली मी, कशी गप्प बसलेत. घरात तुम्हाला गप्प बसतात अशी लगेच? इथं एक नाही म्हणलं तर 150-200 पोरगा आहे, गप्प बसलाय. त्याला कळ ना हे मटेरियल कुठनं उचलून आणलंय. एवढी या मंडपात आली पण आम्ही अशी पळवून घालवली, हे कुठनं आलंय? विचार करायला लागलंय ते पुढं बसून. काय तुला घरात गप्प बसतात? नाहीत बसत. 7:30ला तू स्वयंपाकाला लागतेस. तुला नुसता स्वयंपाक तर करायचा असतो का? इकडं स्वयंपाक, तिकडं मालिका. मालिका चुकली तर उद्या काय कनेक्शन लागत नाही त्याचं. मग शेजारणीला विचारायला लागतं, अगं माझी मालिका काल चुकली का, काय घडलं का? मालिका पण एवढ्या भारी, हिचा रंग पिवळा तिचा रंग निळा, हे आई कुठं काय करते? त्या आई कुठं काय करते तर त्याच्या कुणाचं लग्न कुणावर कितवं चाललंय हेच कळेना. अशा मालिका. त्यात ते पोरग येतय मम्मी मम्मी करत, लगेच तुझा रागाचा पारा चढतो आणि तू म्हणतीस पोराला गप्प बस, बाप येईल की आता आल्या आल्या मागतय गिळायला काय घालू. तरी पोरगा ऐकत नाही, धरतीस पोराला, सगळा राग पोराव काढतीस, देतीस रापाटा आणि पोराला म्हणतीस बाच्या वळणाव गेलायस, बा असाच आहे, बाच्या वळणाव गेलायस, माझा एक गुण तुझ्यात नाही. बा येतो घरी, धरतो पोराला, घालतो रापाटा, आईच्या वळणाव गेलायस, एक गुण माझ्यातला नाही. आजी येते लेकराकडे बघते, नातवाकडे म्हणते आमच्या खानदानात असल्या नव्हतं, तू कुठल्या जन्माला आलायस. पोरांना कळेना नेमका आम्ही मटेरियल कोणाचं आहे, पोरांना कळेना नेमका आम्ही गेलोय कोणाच्या वळणावरती. लक्षात घ्या. तरी सुद्धा ही लेकरं मी गप्पा बसवली. मागच्या कार्यक्रमातलं एक लेकरू लय डेंजर होत. आईच्या मांडी बसले ना आईला म्हणते मम्मी हे माणूस आपल्या बॉब सारखं दिसतंय. मला एवढा आनंद झाला, म्हणलं या लेकराला माझ्यात बॉब दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरात आहे, त्याची आठवण त्याला येते. मिशीला जरा पीळ दिला, म्हणलं काय रे वागा, हल्लं जोरात ओरडलं हे बॉब्स म्हणून. तसं त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. आईनं तोंड दाबून धरल्यावर मला सण झालं नाही, उठलो आणि म्हटलं का ग माते का तोंड दाबून धरतेस? अगं मला बॉम्स म्हणतं, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं तुझ्या घरामध्ये कोणी तर आहे, त्याची आठवण त्याला येते. म्हणतोय बॉब सर म्हणू दे की. ती मला म्हणाली दादा गप बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. एवढी वांड कार्टी आहे ती. पण यांना साऱ्या महाराष्ट्रातल्या कार्ट्यांना मी एकटा पुरून उरलोय, मी एकटा. आमचा गणेश पण कधी कधी थरथर कापतो की एवढी कुठे चाललंस कुठे बस खाली बस. तू काय चाललास काय लग्नाला आलायस काय? जेवलो नाही तुझा तो हात धुवायला काय आलं चड्डी वडी हित तर उठायचं नाही, चालला उठून. बघ कसा आहे वट आहे आपला. काय माता नाव चला म्हणून सांगतोय बात
वसंत अंकार्याला फक्त हसवून गेला असं होता का म्हणाय बघ. मनोरंजन काय 8-8 तास मनोरंजन करीन तुला इथून उठू सुद्धा देणार नाही. पण आज परिवर्तन झालं पाहिजे आणि म्हणून सांगतोय बघ, आज तुझं वय कितीही वर्षाचं असू दे, तुझं वय 40 वर्षाचं आहे, तुझं वय 45 वर्षाचं आहे, तुझं वय 50 वर्षाचं आहे, तुझं वय 20 वर्षाचं आहे, हे पोरी तुझं वय 15 वर्षाचं आहे, तू कॉलेजला जाते, तू शाळेला जाते, लक्षात घे. आज घरी जायचं आणि पहिला प्रश्न विचारायचा बघ. आज घरी जायचा आणि पहिला प्रश्न आपल्या आईला विचारायचा बघ. जो प्रश्न तू कधीच आपल्या माऊलीला विचारला नाहीस. इयत्ता पहिलीपासून ए माऊली, इयत्ता पहिलीपासून पदवीपर्यंत शिक्षण तू घेतलंस बघ. इयत्ता पहिलीपासून पदवीपर्यंत शिक्षण घेतलंस, तू डॉक्टर झालीस, तू इंजिनियर झालीस, तू वकील झालीस, सगळं जग मोठीमध्ये तू घेतलास. पण हा प्रश्न कधीच तू तुझ्या आईला विचारला नाहीस. तो प्रश्न आज आईला जाऊन विचारायचा. तो प्रश्न आज आईला जाऊन विचारायचा. आई 9 महिने 9 दिवस आई, 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलं आई 9 महिने 9 दिवस तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलं. आणि ज्या क्षणाला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला तुला किती वेदना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. पोरा, आज घरी जायचं ना आपल्या आईला हा प्रश्न विचारायचा बघ. 9 महिने 9 दिवस तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आणि ज्या क्षणाला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला तुला किती वेदना होत होत्या. हा प्रश्न फक्त तू तुझ्या आईला विचार. तिच्या डोळ्यामध्ये टच्च करून पाणी येईल पोरा आणि तिच्या मुखातले शब्द अबोल होतील. आणि म्हणून तुला पोरा सांगतोय बघ, 9 महिने 9 दिवस ती माऊली, 9 महिने 9 दिवस ती माऊली तुला उदरामध्ये ठेवते बघ. 9 महिने 9 दिवस ती माऊली तुला उदरामध्ये ठेवते आणि ज्या क्षणाला ती माऊली तुला जन्म देत असते त्या क्षणाला या विश्वातल्या कितीतरी मातांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे पोरा. या विश्वातल्या कितीतरी मातांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे. एवढ्या मरण यातना, एवढ्या अनंत यातना त्या माऊलीला तुला जन्म देत होत असताना होतात बघ. ज्या वेळेला ती माऊली तुला जन्म देत असते त्यावेळेला एवढ्या मरण यातना, अनंत यातना त्या आईला होत असतात. तरी सुद्धा ती माऊली सगळ्या अनंत यातना सहन करत असते. कारण पोरा तुझ्या जन्मामुळे तिला आई पण येणार असतं. लक्षात घे, तुझ्या जन्मामुळे तिला आई पण येणार असतं. त्या आई या एका शब्दासाठी मरण यातना, अनंत यातना ती सहन करत असते पोरा. पोरा, आणि म्हणून तुला सांगतोय बघ, घरी जायचं आणि आपल्या आईला विचारायचं, या आई किती यातना तुला होत होत्या ग, किती यातना तुला होत होत्या. पोरा तुला सांगू का, 9 महिने 9 दिवस ती माता तुला उदरामध्ये ठेवत असते बघ. आणि ज्या क्षणाला ती तुला जन्म देत असते एकीकडे तुझा जन्म होत असतो आणि दुसरीकडे तिचा शेवटचा श्वास या विश्वामध्ये विलीन होत असतो पोरा, या विश्वामध्ये विलीन होत असतो. आणि तुला आज अध्यात्म सांगतो बघ, तुला श्रीराम प्रभू समजावून सांगतो बघ. पोरा, हे बघ, ज्या क्षणाला तुझा जन्म झाला पोरा, हे अध्यात्म आहे. हे अध्यात्म कधीच आम्हाला कळालं नाही. ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला त्या क्षणाला तुझ्या गालाचा पहिला मुका आणि गालाचा पहिला पापा जर कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आहे पोरा. त्या माऊलीचं नाव आहे पोरा. त्या माऊलीचं नाव आहे. पोरा, ज्या क्षणाला तुझा जन्म झाला त्यावेळेला तुझ्या गालावर जर पहिला अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव पाप आहे पोरा. त्या देव माणसाचं नाव पाप आहे. पोरा, तो डॉक्टर झाला, तो इंजिनियर झाला, तो वकील झाला, सगळं जग तो मोठीमध्ये घेतला. पण लक्षात घे, ज्या आई बापानं तुला जन्म दिला तो आई आणि तो बापच तुला कळाला नाही. आणि ती आई आणि तो बाप आज तुझ्या काळजावरती पेरायला आलोय, तुझ्या काळजावरती मी पेरायला आलोय पोरा. लक्षात ठेव. आणि म्हणून आज पळत घरी जायचं ना आपल्या त्या माऊलीला पहिला प्रश्न विचारायचा, आई किती वेदना होत होत्या ग, किती वेदना होत होत्या पोरा. सगळी गणित तू मांडलीस बघ. अवघडातलं अवघड गणित तू सोडवलंस बघ. सायन्सचा कोणताही फॉर्म्युला तुझ्या डाव्या हाताचा मळ होता बघ पोरा.
पण आई बापाच्या वेदनेचं गणित मात्र, आई बापाच्या वेदनेचं गणित मात्र तुला मांडता आलं नाही पोरा. आई बापाच्या वेदनेचं गणित मात्र तुला मांडता आलं नाही. हे बघ पोरा, आणि म्हणून मी तुला सांगतोय बघ, इथं बसलेल्या माझ्या लेकीनं अगोदर सांगतोय, पोरीनं तुम्हाला बाप समजावून घ्यायचा असेल तर तुम्ही कोण आहात याची जाणीव अगोदर तुम्हाला झाली पाहिजे. हे पोरीनं तुला बाप समजावून घ्यायचा असेल तर तू कोण आहेस याची जाणीव अगोदर तुला झाली पाहिजे बघ. आणि म्हणून तुला तुझी जाणीव अगोदर करून देतो पोरा. ए पोरी, तुला तुझी जाणीव अगोदर करून देतो बघ. तुझा बाप कोण आहे, तुझी आई कोण आहे याची जाणीव तुला झाली पाहिजे बघ. त्याशिवाय तुला आयुष्य कळणार नाही, तुला बाप कळणार नाही, तुला आई कळणार नाही. पोरी, पोरी, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. नीट ऐकून घ्यायचं, काळजामध्ये आज पेरून घेऊन जायचं. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडा होता, अंगावरती एक लुगडा होता. पिशवीमध्ये एक लुगडा होता, अंगावरती एक लुगडा होता आणि एवढीच तिची संपत्ती होती. पुण्याच्या रस्त्यावरून ती घराच्या बाहेर पडायची आणि त्या काळामध्ये समाज परिवर्तन करायचं हे समाजाला मान्य नव्हतं. तिच्या अंगावरती शेण फेकलं जायचं, तिच्या अंगावरती चिखल फेकला जायचा, दगडांचा मारा केला जायचा. सगळं काही सहन करत ती माऊली पुण्याच्या रस्त्यावरून चालत होती. तेव्हा जेवढ्या वेदना तिच्या मनाला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या शरीराला होत होत्या. सगळं काही सोडून ती एका पडक्या वाड्यामध्ये जात होती. पडक्या वाड्यामध्ये जात होती बा. शेणाने आणि चिखलाने माखलेलं अंगावरचं लुगडं दूर करत होती आणि पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होती आणि समोर बसलेल्या त्या 8 लेकींना माझी सावित्री शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री तयार झाल्या बघ. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज लढू लागल्या बघ. पोरी, सावित्री आहे म्हणजे तू आहेस पोरी. सांगा तुमच्या पोरीला तू कोण आहेस. पोरी, ती सावित्री आहे म्हणजे तू आहेस. तू एवढी स्वस्त नाहीस पोरी. कोणी पण यावं, कोणी पण यावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा. तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थोंकायला लावावं. पोरी, कोणी पण यावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा आणि तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थोंकायला लावावं. एवढी स्वस्त नाहीस पोरी तू, एवढी स्वस्त नाहीस पोरी तू. आणि म्हणून पोरी तुला सांगतोय बघ, तुझी खरी ओळख तयार करून देतोय बघ. तू माझी सावित्री माई आहेस, तू माझी आऊ जिजाऊ आहेस, तू माझी अहिल्याई होळकर आहेस. आणि पोरी, ही ओळख तू अजिबात विसरू नको. अगं कोणीतरी यायचं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थंकायला लावायचं, प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवायला लावायचं. तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करायचे, कुत्र्या मांजरांना खायला घालायचे, एखाद्या फ्रीज मध्ये भरून ठेवायचे. पोरी, एवढी स्वस्त नाहीस बघ पोरी. हे तुझी खरी ओळख आहे बघ आणि तुझी दुसरी तुला ओळख तयार करून देतो बघ पोरी. पोरी, तुझी दुसरी ओळख तयार करून देतो बघ पोरी. 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालवणारा होता. नीट ऐकायचं, तू कोण आहेस. 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालवणारा होता. छत्रपती शिवाजीराजे निघून गेलेले होते, माझा राजाराम महाराज निघून गेलेले होते, संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला, 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला असं वाटलं की हे स्वराज्य माझं आहे, हे स्वराज्य माझं आहे. पण नाही पोरी, एकानं चंडिका उठली, तारा राणी म्हणजे तू आहेस बघ पोरी. ही तुझी खरी ओळख आहे बघ. पोरी, कोणी पण यावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थोंकायला लावावं. एवढे स्वस्त नाहीस बघ. तुझं वय 15 झालं, तुझं वय 18 झालं, तुझं वय 20 झालं. बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही पोरा. बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागले म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही पोरा. तुझ्या तोंडामध्ये मावा यायला लागला, तुझ्या हातामध्ये दारूचा ग्लास यायला लागला. उच्च शिक्षणासाठी तो पुण्याला काय गेलास, औरंगाबादला काय गेलास, संभाजीनगरला काय गेलास, मुंबईला काय गेलास, नागपूरला काय गेलास. आणि मित्रांचे वाढदिवस रात्रीच्या 12-12 वाजेपर्यंत साजरे करत मद्याचे प्याले रिचवत साला तू नशेमध्ये धुंद काय होऊ लागलास. तुला आई कळेना, तुला बाप कळेना, तुला राष्ट्र कळेना, तुला धर्म कळेना. पोरा, आज घरी जायचं पोरी, डोळे झाकायचे, श्रीराम प्रभूंचं ध्यान करत असताना अगोदर मी कोण आहे याची जाणीव झाली पाहिजे बघ. पिढ्यानपिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हतं, पिढ्यानपिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हता, पिढ्यानपिढ्या आम्हाला राजा नव्हता, पिढ्यानपिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हतं, पिढ्यानपिढ्या आम्हाला राजा नव्हता.
आता आम्हाला स्वराज्य मिळालेलं होतं, आता आम्हाला राजा मिळालेला होता. 32 मान सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा बसलेला होता. 32 मान सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा बसलेला होता. माझ्या राजाचा राज्याभिषेक होता. प्रत्येक आईनं नीट ऐकून घ्यायचं, प्रत्येक बापानं नीट ऐकून घ्यायचं. आईला आई पण कधी येतं, बापाला बाप पण कधी येतं. आईला आई पण कधी येतं आणि बापाला बाप पण कधी येतं, याचं ज्वलंत उदाहरण. 32 मान सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा बसलेला होता. माझ्या राजाचा राज्याभिषेक होता. मस्तकी जिरेटॉप होता, कमरेला तलवार होती, भरभरी वस्त्र घालून महाराष्ट्राचा आवाज 32 मान सोन्याच्या सिंहासनावरती बसलेला होता. आणि समोरच्या सिंहासनावरती माझे आऊजी जाऊ बसलेले होते. समोरच्या सिंहासनावरती माझे आऊजी जाऊ बसलेले होते. आपल्या राजाला डोळे भरून पाहत होते. आऊजी जाऊचा ऊर भरून आला. डोळ्यामध्ये मोत्यासारखे अश्रू, डोळ्यामध्ये मोत्यासारखे अश्रू, डोळ्यातले अश्रू टाप 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 सिंहासनावरती कोसळू लागले. माझी आऊजी जाऊ उठली. माझी आऊजी जाऊ उठली, आपल्या सिंहासनावरून उठली आणि राजांच्या दिशेने धावू लागली. माझ्या आऊजी जाऊ उठले, सिंहासनावरून उठली आणि राजांच्या दिशेने धावू लागले. माझ्या राजानं बघितलं, आऊसाहेब काय करतायत, आऊसाहेब काय करतायत, आमच्या दिशेने येत आहेत. आऊसाहेब काय करतायत, आमच्या दिशेने येत आहेत. आऊसाहेब काय करतायत, आमच्या दिशेने येत आहेत. माझा राजा उठला. माझा राजा उठला, आपल्या सिंहासनावरून उठला. माझा राजा उठला, आपल्या सिंहासनावरून उठला आणि आऊसाहेबांच्या दिशेने धावू लागला. आऊसाहेबांच्या दिशेने धावू लागला. आऊसाहेबांच्या जवळ आला. माझ्या राजानं मुद्रा घातला. आपल्या मस्तक आऊसाहेबांच्या चरणावरती ठेवलं. आपल्या मस्तक आऊसाहेबांच्या चरणावरती ठेवलं. माझ्या राजाच्या डोळ्यातलं पाणी आऊसाहेबांच्या चरणावरती पडत होतं. माझ्या माझ्या राजाच्या डोळ्यातलं पाणी आऊसाहेबांच्या चरणावरती पडत होतं आणि आऊसाहेबांच्या डोळ्यातलं पाणी माझ्या राजाच्या गालावरती पडत होतं. माझा राजा हंबरडा फोडून आऊसाहेबांना म्हणतो, आऊसाहेब, आऊसाहेब, आपण काय न केलं आऊसाहेब? आम्हाला हुकम दिला असता तर आम्ही आलो असतो, आपण काय न केलं? त्यावेळेला माझे आऊसाहेब राजांना मिठीत घेत राजांच्या गालावरून हात फिरवत राजांना म्हणते, राज, एक मागणाय राजा, मागू का राज? राजा एक मागणाय राजा, मागू का राज? त्यावेळेला माझ्या राजानं हंबरडा फोडला. त्यावेळेला माझ्या राजानं हंबरडा फोडला. माझा राजा आऊसाहेबांना म्हणतो, आऊसाहेब, 9 महिने 9 दिवस आऊसाहेब, 9 महिने 9 दिवस आऊसाहेब आपण आम्हाला समुद्रात ठेवले आणि आमच्यावरती संस्कार केले. म्हणून हा छत्रपती शिवाजी राजा 32 मान सोन्याच्या सिंहासनावरती आपल्या पुढे बसला. आऊसाहेब आपल्या पुढे बसला. आऊसाहेब, फक्त हुकूम करा. आऊसाहेब, फक्त हुकूम करा. आऊसाहेब, फक्त हुकूम करा. त्यावेळेला माझे आऊसाहेब राजांना म्हणते, त्यावेळेला माझे आऊसाहेब राजांना म्हणते, राज, एकच मागणं आहे राज, राज, एकच मागणं आहे राज. पुढचा जन्म सुद्धा राज आपण आमच्याच पोटी घ्यावा. राज, राज, पुढचा जन्म सुद्धा आपण आमच्याच पोटी घ्यावा. माझ्या राजानं हंबरडा फोडला आणि माझा राजा आऊसाहेबांना म्हणतो, आऊसाहेब, फक्त पुढचाच जन्म नाही आऊसाहेब, जोपर्यंत आम्हाला मानव धर्म मिळेल तोपर्यंत आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे. आऊसाहेब, आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. पुराणो आणि पोरीनो, आज श्रीराम प्रभूंच्या समोर तुम्हाला सांगतोय हे पोरी, फक्त येऊन इथं मस्तक देवाजवळ टेकवणं, याला महत्व नाही बघ. आज आज स्वतःमध्ये बघायचं आणि आई बापानं तुम्हाला जन्म दिलाय ना, तर आई बापाच्या कष्टाचं पांग फेडण्याची हीच ती वेळ आलेली आहे. पोरा, स्वतःच्या कर्तृत्वावरती एवढा मोठा हो, एवढा मोठा हो, एवढा मोठा हो. तुझ्या आई बापानं तुझ्या गालावरून हात फिरवत तुला म्हटलं पाहिजे, पोरा, पोरी, पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे, पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे. आणि म्हणून तुला सांगतोय बघ पोरी, हे पोरी, आज घरी जायचं बघ, आज घरी जायचं आणि आईला दुसरा प्रश्न करायचा बघ पोरी. हे पोरी, आज घरी जायचं आणि आईला दुसरा प्रश्न करायचा बघ. हा प्रश्न तू कधीच तुझ्या माऊलीला केला नाही. आवाज दे रे, आवाज दे, ट्रिबल वाढव, आवाज दे. विचारायचा पोरी, आजी 25 वर्षापूर्वी आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई.
25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई. तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, माहेरचं घर बघायला. या आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई. तू तुझ्या माहेरी जात होतीस आई. या आई माझं वय 1 वर्षाचं होतं आई. माझं वय 1 वर्षाचं होतं आणि मला सुद्धा तू अंग खांद्यावरती घेऊन मला सुद्धा तू तुझ्या माहेरी जात होतीस आई. माझ्या आजीला भेटवायला, माझ्या आजोबांना भेटवायला, माझ्या आजीला भेटवायला, माझ्या आजोबांना भेटवायला. हे माऊली तू मला सुद्धा अंग खांद्यावरती घेऊन जात होतीस बघ. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला तू जात होतीस बघ. आणि आता हे माऊली 25 वर्ष उलटून गेली, 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग आई. का ग आई का? पोरीनो एवढा प्रश्न तुमच्या आईला विचारा, त्या माऊलीचा ऊर भरून येईल. ती माऊली हंबरडा फोडल. त्या माऊलीचा ऊर भरून येईल, ती माऊली हंबरडा फोडल आणि ती माऊली तुला म्हणाल खराय पोरी, खराय हे पोरी, खराय खराय पोरी. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते. माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला, माहेरचं माझं घर पुन्हा एकदा माझ्या नजरेमध्ये साठवायला महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते. पोरी तुझं वय 1 वर्षाचं होतं. पोरी तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत, तुला सुद्धा मी घेऊन जात होती बघ. तुझ्या आजीला भेटवण्यासाठी, तुझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी, माझं तुझं आजोळचं घर तुझ्या काळजामध्ये पेरण्यासाठी. पोरी तुला सुद्धा मी घेऊन जात होती बघ. पोरी पण आता 25 वर्ष उलटून गेली. पोरी 25 वर्ष उलटून गेली आणि आता मी वर्षातून एकदा सुद्धा माझ्या माहेरी जात नाही ग. पोरी वर्षातून एकदा सुद्धा माझ्या माहेरी जात नाही. पोरी 25 वर्षापूर्वी जेव्हा मी माझ्या माहेरी जात होते, माझ्या माहेरची आठवण मला येत होते. मी एसटी मध्ये बसत होते आणि माझ्या माहेरी एसटीतून जशी मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते बघ. घराच्या दिशेनं मी धावत होते बघ. घराच्या दिशेनं मी धावत होते बघ. पुरी कधी एकदाची आई समोर येते, कधी एकदाची आई समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये मी पडते. कधी एकदाचा माझा बाप समोर येतो आणि माझ्या बापाच्या गळ्यामध्ये मी पडते. पुरी कधी एकदाचा तो भाऊ माझ्या समोर येतो. जो भाऊ तासाला माझ्या बरोबर भांडण करत होता, तो भाऊ कधी एकदाचा माझ्या समोर येतो आणि त्याच्या गालावरून कधी एकदाची मी हात फिरवते आणि 100ची नोट काढून कधी एकदाची त्याच्या हातामध्ये मी ठेवते. पोरी एसटीतून मी उतरत होते बघ आणि घराच्या दिशेने मी धावत होते. एसटीतून मी उतरत होते बघ आणि घराच्या दिशेने मी धावत होते. पोरी कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो, कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते. पोरी मी धावत होते बघ, धावत होते बघ, धावत होते बघ. पोरी जसं घर जवळ यायचं हरणासारखी पावलं मी उचलत होती. जसं घर जवळ यायचं हरणासारखी पावलं मी घराच्या दिशेने मी उतरत होते बघ. घराच्या दिशेने मी हरणासारखी पावलं उचलत होती आणि माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं आणि घराच्या अगोदर त्या घराच्या समोरचं मला अंगण दिसायचं. पोरी नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं, घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल अगोदर दिसायचं. पोरी त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल अगोदर दिसायचं. मला माझ्या बापाचं चप्पल काय रे सगळा अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल अगोदर दिसायचं आणि अंगणात बापाचं चप्पल दिसलं की मला कळायचं माझा आबा घरामध्ये आहे, माझा बाप घरामध्ये आहे. पोरी कारण माझं बालपण तसंच गेलं ग. पोरी माझं बालपण तसंच गेलं. शाळेवरून जेव्हा मी तिन्ही सांजेला घरी येत होती, शाळेवरून तिन्ही सांजेला जेव्हा मी घरी येत होती, अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की अंगणातूनच पळत पळत घरात जायची. अंगणातूनच पळत पळत घरात जायची. आबा आबा उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय. आबा 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 उद्या मला हे पाहिजे. आबा आबा आबा
उद्या मला ते पाहिजे, माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझा बाप मला जवळ घ्यायचा आणि मला म्हणायचा, पुरी सकाळी शाळेला गेलीस, पुरी सकाळी शाळेला गेलीस, आता आलीस, भूक लागली असेल, काहीतरी खाऊन तरी घे. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि स्वतःच्या हाताने मला भरवायचा. ए पुरी, लग्न झालं, ए सासरी गेले, माहेरची आठवण जेव्हा येत होती ना ग पुरी, तेव्हा एसटीतून मी माझ्या माहेरी उतरायची. आणि घराच्या दिशेनं मी धावायची बघ, हरणासारखी पावलं उचलायची बघ. आणि नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर आलं, नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर आलं की घराच्या समोरचं ते अंगण अगोदर मला दिसायचं आणि त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल अगोदर दिसायचं पुरी. त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल अगोदर दिसायचं आणि अंगणातूनच मला कळायचं माझा आबा घरामध्ये आहे, माझा बाप घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी हळूच माझ्या आबाला हाक द्यायची, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडतात, आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडतात. जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि कानात मला अगोदर हळूच विचारायचा, पुरी कशी आहेस ग पुरी, पुरी कशी आहेस ग पुरी. मी माझ्या बापाला म्हणायची, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले. हे माझ्या हातातल्या पिशव्या घेत अंगणातूनच माझा बाप माझ्या आईला हाक द्यायचा, अगं ऐकलंस का ग, अगं ऐकलंस का ग, पोर आले की गापली, पोर आले की गापली. जेवणाच्या ताटावरची माझी आई माझ्या बापाचा आवाज जसा तिच्या कानावरती पडायचा, जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत 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 बाहेर यायची. हातामध्ये एक तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा, हातामध्ये एक तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा. माझी आई माझ्या जवळ यायची, भाकरीचा तुकडा तांब्यामध्ये बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची आणि तुकडा इकडे इकडे टाकून देत मला म्हणायची, पुरी गाल पुढं कर की ग, हे पुरी गाल पुढं कर की. आणि जसं मी गाल पुढं करायची, आपली आठवी बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची, पुरी सारखे का घरात चल. पुरी 25 वर्ष उलटून गेली बघ पुरी. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना पुरी, हे पुरी घर तेच आहे पुरी, हे पुरी घर तेच आहे, अंगण ही तेच आहे. हे पुरी 25 वर्षापूर्वी जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पुरी, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे, पण त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल आता दिसत नाही पुरी. त्या अंगणामध्ये मला आता माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी. अंगणातून जरी मी हाक दिली, आबा आबा, अंगणातून जरी मी हाक दिली आबा, तर जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता बाहेर येत नाही पुरी, माझ्या हातातल्या पिशव्या घेत नाही पुरी आणि माझ्या कानात आता मला विचारत नाही, पुरी कशी आहेस का पुरी, पुरी कशी आहेस का. अंगणातून माझा बाप आता माझ्या आईला हात देत नाही, अगं ऐकलंस का ग, पोर आली की गापली, पोर आली की गापली. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून आता बाहेर येत नाही, आईच्या हातातला तो तांब्या आता मला दिसत नाही आणि आईच्या हातातला भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही. आईची आठी बोट पोरी आता माझ्या गालावरून फिरत नाहीत पुरी, माझ्या गालावरून फिरत नाहीत. ताई 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 करत पळत पळत येऊन गळ्यात पडणारा माझा भाऊ आता माझ्या समोर येत नाही पुरी. त्याला काय आता घेणं देणं नाही राहिलं पुरी. पुरी 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, हे पुरी 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग पुरी, भिंतीवरती बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझं चर्र करत पुरी,
काळीज माझ सर्व करत. बाप जिवंत असताना बापाला एखाद नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. आणि बाप जिवंत असताना बापाला एखादा घास या हाताने भरवला असता तर किती बरं झालं असतं. पूर्वी लाखो रुपये आहेत ग आपल्याकडे, आता लाखो रुपये. अखंड गावाला पंचपक्वानाचं जेवण आपण घालू शकतो पोरी. पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पोरी कशी हेस ग पोरी, पोरी कशी हेस ग पोरी. भिंतीवरची आई उठून आता माझ्या कानावरून हात नाही फिरवणार. पाण्याच्या तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा पुरून माझ्यावर पोर नाही टाकणार. आला श्वास गेला श्वास जीवा तुझं रतंतर. आला श्वास गेला श्वास जीवा तुझं रतंतर. जगन मरण एका श्वासाचं अंतर, जगन मरण एका श्वासाचं अंतर. हे पुराणो प्रभूंच्या समोर सांगतोय आणि हेच सत्य आहे. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, नीट ऐकायचं. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा पोरानो. आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला की भिंतीवरचा बाप खाली नाही येणार पोरा, आणि भिंतीवरची आई तुला मिठीत नाही घेणार. उद्या पोरी डॉक्टर होशील, इंजिनियर होशील, वकील होशील, लाखो आणि करोडो रुपये कमावशील. आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी नेऊन ओतलेस आणि त्या साईबाबाच्या चरणावर जरी ओतलेस तर पुरी तो तिरुपती आणि तो शिर्डीचा साईबाबा तुझा गेलेला पाप तुला परत नाही आणून देऊ शकणार. पुरी तुझा गेलेला पाप तुला परत नाही आणून देऊ शकणार. आणि म्हणून आज श्रीराम प्रभूंच्या समोर छाटू ठोकून सांगतोय बा, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव बाप आहे. पुरी ज्या देवाचं नाव बाप आहे, तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे. पुरी ज्या देवीचं नाव आई आहे. तिथं दाखलाय बाप, तिथं दाखलाय तुकोबरायांचा. माय बाप केवळ काशी, त्याने न जावे तीर्थाशी. अरे तिरुपतीला काय गेलो, केस मुंडन काय करून आलो, तिथून सरळ कोल्हापूरला काय आलो, देवीचं दर्शन काय घेतलं, नवरात्रीमध्ये 9 दिवस उपवास काय केले, उद्या उपवास काय धरले प्रभूंच्या आठवणीत. पण घरातला बाप आणि घरातली आई आम्हाला कळाली नाही. घरातला बाप आणि घरातली आई मात्र वेदनेमध्ये तडपते. ढोंगी आहोत आम्ही, ढोंगी. मुके पोटी नाही अन्न आणि मेल्यावरी पिंडदान. अरे बाप जिवंत होता तेव्हा बापाला भेटायला वेळ नव्हता. बाप जिवंत होता तेव्हा बापा बरोबर बोलायला वेळ नव्हता. आई जिवंत होती तेव्हा आईला मिठीत घ्यायला वेळ नव्हता. आणि आई आणि बाप गेल्यानंतर सगळ्या गावाला आनंदानं जेवण घालायला मात्र तुला वेळ मिळाला. हे पोरा म्हणून सांगतोय बघ, इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दुसरा दाखला दिलाय बघ. देवळातला देव मेला, अंतरीचा जागवारे, अंतरीचा जागवारे. 1 करोडचा बंगला आहे, बंगल्यासमोर 50 लाखाची गाडी आहे, अंगावरती 50 तोळ्याचं सोनं आहे. पण आई आणि बाप वेदनेमध्ये आहे. राजाचं जी महाले सौख्य कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत. माझ्या झोपडी आहे तर त्या झोपडीतला आई बाप मात्र आनंदात आहे. ती झोपडी करोडो रुपयांची आहे बघ. तो करोडाचा बंगला कवडी मोलाचा तिथं होतो बघ. आणि म्हणून पोरा सांगतो काही करायचं नाही पोरा, दुसरं तिसरं काही करायचं नाही पोरा. आई बापा मला
शरीर मिळालंय बघ. या शरीराची ओंजळ आहे ना, ही ओंजळ आयुष्यभर आम्ही आई बापाला भीक मागण्यामध्ये मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे. आज एक काम करायचं बघ, आज एक काम करायचं. या ओंजळीमध्ये 4-5 रुपयांचं खोबरे तेल फक्त घ्यायचं. या ओंजळीमध्ये 4-5 रुपयांचं खोबरे तेल फक्त घ्यायचं. आणि तुला सांगतो बघ, जीवनाचं तुझ्या सत्ता सांगतो बघ. जीवनाचं तुझ्या सत्ता सांगतो बघ पोरे. तुझ्या ताटामध्ये रोज 3 वेळचं अन्न नियमित यावं म्हणून. तुझ्या ताटामध्ये 3 वेळचं अन्न नियमित यावं म्हणून सकाळी 7 वाजता तुझा बाप घराच्या बाहेर जातो आणि रात्री 10 वाजता परत येतो. तुझ्या ताटात 3 वेळचं अन्न रोज यावं म्हणून. एखादा घास मुटका खातो आणि कुठल्या तर कोपऱ्यात एकटाच झोपलेला असतो उद्याच्या विचारात. फक्त तेल घ्यायचं 3 ते 4 रुपयांचं आणि बापाला न सांगता त्याच्या उशाला बसायचं. हातातलं तेल फक्त बापाच्या डोक्यावर टाकत बापाचं डोकं फक्त घासायला सुरुवात करायची. झोपलेला बाप उठून तुझ्या गळ्यामध्ये पडलं. जगातलं सर्वश्रेष्ठ सौंदर्य तुझ्या बापाच्या पोरा. तुला एक गणित सांगू का पोरा? हे पोरा ऐक, तुला एक गणित सांगतो बरं. तेव्हा लग्नानंतर एखादच वर्ष ती माऊली स्वतःच्या सुखासाठी जगली. हे ऐक रे नालायक हरामखोरानो. ताळतंत्र सोडलं आम्ही. आम्हाला बाप कळेना, आम्हाला आई कळेना, आम्हाला आमचा धर्म कळेना, आम्हाला आमचे युग पुरुष आणि देव देवता कळेना. नालायकानो. लग्नानंतर एखादच वर्ष ही माऊली स्वतःच्या सुखासाठी जगली आणि जसा तुझा जन्म झाला पोरा, त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती फक्त तुझ्या सुखासाठी जगू लागली. तुझ्या सुखासाठी. त्या माऊलीचं नाव आई आहे. हे पोरा, ती माऊली झोपलेली असते बघ रात्रीची. या कुशीवरून हे हातात 5 रुपयांचं तेल घ्यायचं. त्या माऊलीच्या पायाला फक्त आपदार तेल लावायचं आणि तुझ्या हाताला त्या माऊलीचं पाय थोडस चेपायला घ्यायचं. हे बघ, माऊलीच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी येईल आणि जगातलं सर्वश्रेष्ठ सौंदर्य तुझ्या आईच्या चेहऱ्यावरती असेल बघ पोरा. पोरा, बुके पोटी नाही अन्नाने मेल्यावरी पिंडदान. अरे नाटकी आहोत आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला. पण जन्म दिलेला आई बाप मात्र आज वृद्धाश्रमामध्ये सडू लागला. वृद्धाश्रमातल्या एका माऊलीला फक्त 500 रुपयांची मी नोट दिली. सत्य आहे, वास्तव आहे. आणि हेच मला प्रभूंनी सांगितलंय. हे नारळ फोडू नको, नवस करू नको, अगरबत्ती लावू नको. फक्त हे घरातल्या बापाच्या चेहऱ्यावरून मायेनं एकदा हात फिरव. मंदिरातला देव गाभारा सोडून तुझ्या जवळ आल्याशिवाय राहणार नाही. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबरी अवघा झाला माझा हरी. वृद्धाश्रमातल्या त्या मातेला 500 रुपयांची नोट मी हातावरती ठेवली आणि ती माता हंबरडा फोडत मला म्हणते, बाळा, पैसे नको मला, माझं एक काम करशील का? तुझी सगळी भाषणं आम्हाला इथं दाखवली जातात. लय हसते, लय रडते. पोरा, हे 500 रुपये मला नको, माझं एक काम करशील का? माऊली, काय काम आहे तुझं, सांग मला. तू माझी आई आहे, माझ्या घरी यायचंय का तुला राहायला? चल. नाही पोरा, माझं एक काम कर, हे 500 रुपये तुला परत घे. माझ्या पोराला कधी तर मला भेटायला घेऊन येशील का पोरा? 1.5 वर्ष झालं मला इथं सोडून गेले. 1.5 वर्ष झालं, एकदा सुद्धा आलं नाही. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत या खिडकीतून त्या रस्त्याकडे बघत बसते. आज येईल, उद्या येईल, आज येईल, उद्या येईल. 1.5 वर्ष झालं माझं लेकरू काय मला भेटायला आलं नाही.
एक दिवाळी निघून गेली, पाडवा निघून गेला, पोरग काय झालं नाही. लहानपणी 1 वर्षाचं होतं माझं लेकरू आणि शेजारणीकडे सोडून एका दिवसासाठी जरा बाहेर गेली होती. रात्री जेव्हा परत आली तेव्हा पोरग तापानं फणफणत होतं ना, अंथरुणावर पडलेलं होतं. शेजारणीला सारखं म्हणायचं, माझी आई कुठं आहे, माझी आई कुठं आहे, माझी आई कुठं आहे. लहानपणी माझ्या लेकराला क्षणाक्षणाला माझी गरज होती. आता लेकराला कसं समजावून सांगू, या म्हातारपणामध्ये मला तुझी गरज आहे. म्हातारपणामध्ये मला तुझी गरज आहे. हे नालायकानं लय देव केलं सारे हरामखोर. कोणाची भीडभाड ठेवत नाही बघ आपण. कोणाला पटलं न पटलं, जन्म दिलेली आई तुला कळेना, जन्म दिलेला बाप तुला कळेना, आणि अंगारकी संकष्टी करून नकर करतोस काय रे नालाय. 9 दिवस 9 रात्री करतोस, पायात चप्पल न घालता, आणि बापाला कधी नालायका चप्पल नाही आणून दिलंस, आईच्या पायात कधी चप्पल नाही घातलंस, आणि न चप्पल घाता शिर्डीला चालत जातो. नालाय ढोंगे समाज. काय आवाज आहे? हे वास्तव आहे जे आम्हाला कधीच कळालं नाही बघ, जे आम्हाला कधीच कळालं नाही. पूर्वी बापाचा हमवरडा आम्हाला कळाला नाही, आईचा हमवरडा आम्हाला कळाला नाही. एकाच मिनिटात, जास्त वेळ तुमचा घेत नाही समजूतदार तुम्ही. अशी पोरं आम्ही घडवलेत का? हे मातानो, फक्त माझ्या समोर बसून रडायचं नाही, माझ्या समोर बसून हसायचं नाही. परिवर्तन झालं पाहिजे. किती दिवस या वेदना घेऊन आम्ही जगणार आहोत? ही पोरं आमची अशी घडली का? घडतात का? मला मिळालं नाही, माझ्या पोराला मिळालं पाहिजे. मला मिळालं नाही, माझ्या पोराला मिळालं पाहिजे. अति लाड केले पोरांचे. उदाहरण देऊन पटवून देतो बघ तुला, उदाहरण देऊन. उगाच काहीतरी बोलणार नाही. 25 वर्ष या विचार मंचाला दिलेत बघ, माझ्या आयुष्यातली 25 वर्ष. आणि आता तर माझी आई म्हणते, बाळा घरी सुद्धा यायचं नाही, रात्रंदिवस बाहेर. कारण तुझ्या सांगण्यानं एक कुटुंब जरी घडलं, आणि एका मातेचा आशीर्वाद प्रचंड मोठा असतो बघ. एक घर. अजून माझं घर गळतं बघ पावसाळ्यात. पावसा आला की टपटप पाणी गळायला लागतं बघ. खोटं बोलत नाही बघ, समोर उभा आहे बघ. माझी आई म्हणते, आयुष्यात जेवढा पैसा मिळालाय ना, त्या पैशाचं कॉलेज काढ, विद्यापीठ काढ. त्या विद्यापीठाचं नाव आहे, चला आता माणूस घडवूया, चला आता माणूस घडवूया. नाही डॉक्टर घडवले, नाही इंजिनियर घडवले, पण आता आम्हाला माणूस घडवायचा आहे. आणि 2च वर्षामध्ये बांधून पूर्ण करतोय बघ. हे आमची पोरं अशी घडवली का? 9 वर्षाचे संभाजीराजे होते, 9 वर्षाचे. नीट ऐकायचं आहे का प्रत्येकानं? आवाज येईल न येईल, कान जरासा टावकारून ऐकायचं. थोडासा टेक्निकली प्रॉब्लेम झालाय, नीट ऐकायचं. 9 वर्षाचे संभाजीराजे औरंगजेबाच्या कैदेमध्ये होते. 9 वर्षाचे. तुझं वय किती? वय किती? तुझं वय किती? 11 का 12? तुझा 10? तुझा का? तुझं वय किती आहे? नीट सांग की किती आहे? 12 रनिंग. तुझा 12. तुझं 13. बर. यांना मी नुसता अजून जरा खुर्ची दे रे मला, तिथले खुर्च्या ना इकडे. यांना अजून नुसतं जरा ऐकायचं ना. आता इथून पुढे मला लागतं, ए बाबा मोडणारी खुर्ची नाही ना, तू लय कुचका दिसतोय मला, जरा तू वांड दिसतोय मला. हा थांब, ए जरा थांब ग, थांब. हा तू काय तर वडशी बेडशील खाल ना, तू पण जरा वांड दिसते मला. म्हणून यांना मी यांचं कर्तृत्व विचारलंच नाही, नुसतं नाव विचारलंय. तर एकाला माहितच ना, एक भीत म्हणतोय 11 हे पोरं आपली तुमची आहेत, मी आणली नाही टेम्पोत घालून डेमो द्याला. आपली कारकीर्द आपली.
काय आपली कार्टेत अजून वय नीट सांगायला येईल. 9 वर्षाचे संभाजीराजे, नीट ऐकायचे पोरानं ठांगड्यानं, 9 वर्षाचे छत्रपती शिवाजी राजांना कैद झाली होती औरंगजेबाच्या दरबारामध्ये. औरंगजेबाचा 50वा वाढदिवस, त्या 50व्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजीराजे भेटीस गेलेले होते. आपल्या बापाचं मनगट पकडून 9 वर्षाचं पोरगा गेलेलं होतं. छत्रपती शिवाजी राजांना कैद झाली, बाप मृत्यूच्या दारात उभा आहे, आपल्याही जीवनात धोका हे 9 वर्षाच्या पोराला माहित आहे. तरी सुद्धा 9 वर्षाचं पोरगा औरंगजेबाच्या दरबारात कसं चालत होतं, वाघासारखी छाती काढून चालत होतं. आणि एक दिवस औरंगजेब संभाजीराजे कुस्तीच्या आखाड्यामध्ये बसलेले आहेत. सगळ्यांनी ऐकून घ्यायचं का नाही? माझ्या बहिणीनो, माझ्या आयानो, नीट ऐका. औरंगजेब आणि संभाजीराजे कुस्तीच्या आखाड्यामध्ये बसलेले आहेत आणि औरंगजेब संभाजी राजांना म्हणतो, संभा, हमने बहुत सुना है तुम्हारे बारे में, महाराष्ट्र के मिट्टी में कुश्ती खेलते हो, कसरत करते हो, तो एक कुश्ती हो जाए हमारे पहलवानों के साथ. 9 वर्षाचे संभाजीराजे भूत नाहीत. 9 वर्षाचे संभाजीराजे तालमीतल्या आखाड्यातल्या प्रत्येक पैलवानाच्या नजरेमध्ये नजर घालतात आणि तीच नजर औरंगजेबाच्या नजरेत घालत औरंगजेबास उत्तर देतात, माझ्या तोडीचा पैलवानच तुझ्या तालमीमध्ये नाही, मी कुस्ती कोणाशी धरणार आहे. 9 वर्षाचं होतं. आपली 9 वर्षाची किती जोर मारतीस? जोर किती मारतीस तू किती जोर? तू रडतोस ठांगड्या? तू जोर किती मारतीस? तू का? नाही काका, मी जोर मारत नसते, मी फेरेन लावली लावा, मी फिरवत असते. हसू नका, ऐका. त्या पोरांना मी रक्त देतो, पोरांना मी मारतो. ती 9 वर्षाची पोरं एवढी वाढ झाली, मोबाईल घेऊन संडास मध्ये बसतात, गेम खेळत बसतात, गेम खेळत. आणि आईला लई कौतुक, आईला कौतुक, माझं पोरग मला जेवढं कळत नाही तेवढं मोबाईल पोराला कळतं. संडासात बसतात आणि तिथनं शुभ सकाळ, संडासात शुभ सकाळ. मातानो, तुम्हाला सांगू का की 9वीची 10वीची कार्टी किती वाण झाली. मी फिरतोय महाराष्ट्रभर, मला माहितीये. ते शिक्षक कोण आहे का इथं? बिचारे शिक्षक कोण आले का कार्यक्रम वगैरे? शिक्षक बांधव कोण आहेत का? म्हणजे ते शिक्षक बांधव तुम्हाला सांगतात, पालक मिटिंगला या, शाळेत पालक मिटिंग आहे, तुमच्या मुलांच्या तक्रारी वाढलेत. लगेच आईने म्हणायचं, आमचं पोरग तसं नाही, आमचं लई नाव. तुझ्या पोरानं अर्धी शाळा बाद केली, 4 शिक्षकांना मुळव्याध झाला, 3घांना बीपी वाढलाय, 2घांना आता 2 महिन्याची रजा देऊन घरला गेलं. एवढं तुझं पोरग वाढ. 9वी 10वीची पोरं काय म्हणतात माहितीये का? आवाज लाव रे, जरा आवाज लाव, ट्रिबल दे, जरा दे ट्रिबल ना आवाज दे. उद्या 3 कार्यक्रम ऐकले का माझा सगळा पाप घसा काढलास, तुला लई पाप लागणार आहे माझं. ऐक, हे 9वीची पोरं मित्रासनी गोळा करतात आणि आईची शपथ घेऊन सांगतो, प्रभूंच्या समोर सांगते, खोटं बोलत नाही. पोरींच्याकडे बघत तुझं 15 वर्षाचं कार्ट आपल्या मित्रांना सांगतं, ती निळ्या ड्रेसवाली माझा आयटम आहे. नीट ऐका काय म्हणतं, परत ऐका. आयानो, लय वाईट वाटतं ना, सोशल मीडियावर मला शिव्या घालतात. संडासात काय म्हणतो, हगऱ्या काय पोरांना म्हणतो, पोरांना मारतो काय. अरे नालायकानो, योग्य वेळी तुम्हाला ठोकला असतं तर असं झालं नसतं. 15 वर्षाचं पोरग त्या पोरीकडे बघत म्हणतं, ती माझा आयटम आहे. आणि ह्याला अजून अंडरवेअर बा घेऊन देतोय. ते नालायक भागाय बसले, याला धुवायचं कळत नाही. कुत्र मागं लागलं तर न धुता पळतंय. आणि त्या पोरगीला म्हणतंय, तुझ्यासाठी चंद्र तोडेन, त्याला झाडाचा पेरू काढायला येत नाही. असलं नालायक. आणि तुम्हाला खरं सांगू का आयानो, मी सत्यच बोलणार बघ. गबगा, मी सत्यच बोलणार बघ. आपल्याला परत नाही इकडे बोलवलं तर चालतंय. आणि आपलं रेकॉर्ड आहे, एकदा एका गावात बोलवलं की परत आपल्या नादाला लागत नाही. आपल्याला परत कोण बोलवत नाहीत बघ. ह्याला बोलवा, ह्याच्यात शिव्या खावा, ह्याला कॉफी पाजा, त्याला जेवण घाला, ह्याला पैसे द्या, हे शिव्या घालून आम्हाला चालला.
पण आता ऐकायचं बघ, आणि इथनं कोण उठून गेली, उद्याचा दिवस ती बघत नाही बघ, भिंतीवरच बसली बघ. माझा शाप आहे, जी गेली ती उई अशा. तिचा कार्यक्रमच झाला बघ. ऐक, या पुरी किती नालायक निघाल्या सांगू का? या जरा नीट ऐका. त्या या 9वी 10वीच्या या पोरी आहेत ना, 11 12वीच्या या 8वी 9वीच्या, बापानं मोबाईल घेऊन दिला, बापानं मोबाईल. त्या पुरी नालायक निघाल्या बघ आमच्या. आई बापाचा डोळा चुकवायचा, आई बापाचा डोळा चुकवायचा, लाईट गेले चादरवर, आणि नंतर मेसेज सुरू झालं बघ. माझं पिल्लू, माझं सोनं, माझं सोन्या जेवणास का? तुझं सोनं आग्राय ग बाई. त्याला अंडरपॅन्ट बा घेऊन देतोय. या आयानो, कधी पोरीना विचारलं काय ग तुम्ही? विचारणं काळाची गरज आहे. कधी आयानो, लाईट तुमच्यात अंगात काही पाणी कमी आहे काय ग? कधी पोरीला विचारलं का, तुझ्या मोबाईलला का पासवर्ड टाकलायस तू? कशासाठी टाकलायस पासवर्ड? तुझा मोबाईल मी कधीही बघू शकते, तुझा बाप बघू शकतो, तुझा भाऊ बघू शकतो, तू पासवर्ड का टाकलायस? विचारलंस का? कधी पोरींचं कॉल हिस्ट्री चेक केली का? आज पोरीने कोणाकोणाला फोन केलेत, कोणाकोणाला फोन केलेत? नाही, आमची पोरगी फक्त मुलींनाच, तिच्या मैत्रिणींनाच फोन करते. एक राणीला केलाय, एक सवितेला केलाय, एक कवितेला केलाय. तू कधी फोन करून चेक केलंस का? तिकडे राणीच आहे का राणा बसलाय? खोट सांगत नाही, नीट ऐका. त्या नालायक पुरी आहेत ना आपल्या पुरी म्हणतोय, माझ्या पुरी आहेत, उगाच रात्रंदिवस फिरत नाही, घामान असा भिजत नाही ग माऊली. त्या आपल्या पुरी पोरांचा फोन नंबर पोरींच्या नावाने सेव्ह करतात. लक्षात घे, या नालायक कारट्या निघाल्या. मी फोन चेक केले, 200 फोन लावले की 20 फोन पोरांचे निघतात बघ त्या कारट्यांच्या मोबाईल मध्ये. का ग? आई म्हणून तुझं कर्तव्य नाही? तुझ्या तोंडावर थुंकून गेल्यावर मग काय रडत माझ्याकडे येतीस? पोरगीनं असं केलं ना, आणायला चला. त्याच्या अगोदर मी सांगत होते, तो बाबा काय पण सांगतोय, आमच्या पोरींच्यावर संशय घेतोय. मर पोरगीला 99% मार्क पडले, हिनं पेड वाटलं. 99% मार्क नको, जाळ ते चुलीत. नीट ऐका. राष्ट्र प्रथम, आपला धर्म प्रथम, बाप प्रथम, आई प्रथम, याच्या पलीकडे काय नाही. आणि आता उलट घडायला लागलंय. आम्हाला राष्ट्र कळेना, आम्हाला धर्म कळेना, आम्हाला बाप कळेना, आणि आम्हाला आई कळेना. म्हणून हात जोडून सांगतोय बघ, जिथपर्यंत आवाज येईल ऐका. परत कधी आलो तर पुन्हा सांगतो, पण आता याच्यावर मी लावून जाऊ शकत नाही. ऐका पोरीनो, सगळं जग मुठीत घेतलंस. नीट ऐकायचं, सगळं जग मुठीत घेतलंस. विज्ञान युगामध्ये तुझा जन्म झाला बघ पोरी, सगळं जग मुठीत घेतलंस बघ पोरी. अमेरिकेत काय चाललंय तुला इथं बसून कळतं बघ. 7 समुद्रापलीकडे काय चाललंय तुला इथं बसून कळतं बघ. तुझी एखादी मैत्रीण जर दुसऱ्या शहरामध्ये असेल तर व्हिडिओ कॉल करतेस बा, आणि झपाझप तास 2 तास तुझ्या मैत्रिणीशी बोलतेस बा. अमेरिकेमध्ये जरी मैत्रीण असली 7 समुद्रापलीकडे 1000 किलोमीटर दूर, इथं बसून बोलतीस बघ. हे पुराणो, हे पुरीनो, हे सगळं जग तुम्ही मोठीत घेतला. पण काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता, आणि हा ताप अंगावर काढत त्या माऊलीनं मला शाळेसाठी डबा करून दिला. ही आई मात्र तुम्ही विसरत चालला पोरांनो, ही आई मात्र तुम्ही विसरत चालला. त्या माऊलीला 102 ताप असतो, तरी सुद्धा ती उठते. कारण जर आज मी माझ्या पोरीला डबा नाही करून दिला तर अखंड दिवसभर माझं पोरग दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसेल. म्हणून ती माऊली सकाळी ताप अंगावर काढत उठते आणि तुम्हाला डबा करून देते. काल रात्री माझ्या बापाला, काल रात्री माझा बाप अंतरणावरती तळमळत होता. माझ्या बापाची कंबर दुखत होती, माझ्या बापाचं डोकं दुखत होतं. रात्रभर माझा बाप अंतरणावरती तळमळत होता, रात्रभर माझा बाप झोपला नाही. पण सकाळी उठून माझा बाप आमच्यासाठी कामाला गेला. हा बाप मात्र पोरीनो तुम्ही विसरत चालला, हा बाप मात्र पोरीनो तुम्ही विसरत चालला. हे पोरीनो,
हे पोरीनो, सगळं जग तुम्ही मुठीमध्ये घेतलं. अमिताभ बच्चनच्या नातीचं नाव काय तुम्हाला माहिती आहे? कोणी कसा बॉल टाकला, कोणी किती रना काढल्या आयपीएल मध्ये हे तुम्हाला माहिती आहे. धोनीनं रना काढल्या, सचिन तेंडुलकरची शतकं तुम्हाला माहिती आहेत पोरीनो. पण माझा बाप माझ्यासाठी आयुष्यभर पावसामध्ये भिजला, माझा बाप माझ्यासाठी आयुष्यभर थंडीमध्ये कुडकुडला, माझा बाप माझ्यासाठी आयुष्यभर उन्हामध्ये तापला, माझा बाप माझ्यासाठी नागडा उघडा राहिला, पण माझ्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवला, माझा बाप माझ्यासाठी उपाशी राहिला, तो 3 वेळचं अन्न माझ्या बापानं आणून मला घातलं. तुम्ही विसरत चाला तुमच्या जिंदगीवर पुराण हे पुरी. आणि म्हणून आज सांगतो बा इकडे बा, हे सगळं अंधश्रद्धा आहे बघ. मी नारळ सुद्धा फोडत नाही, मी अगरबत्ती सुद्धा त्या देवाला लावत नाही, पण अखंड ब्रह्मांडाचं देव सगळं माझ्या पाठीशी आहे. कारण त्यांना जे सांगायचं आहे तेच मी त्यांच्या वाणीतून तुमच्या काळजामध्ये पोहोचवतोय बघ. तुला सांगतो बघ, हे फोडू नको नारळ बघ पोरी, नको अगरबत्ती करून, नको उपास तापास करू. एकच सांगतो बघ तुला, इकडे बघ पोरी, हे बघ 10वीला आहेस ना, 12वीला आहेस ना, नापास झालीस तरी चालेल, नीट ऐकून घ्यायचं रे, जरा आवाज चढव फक्त. हे बघ, नापास झालीस तरी चालेल, नापास झालीस तरी चालेल, 10वीला 2 मार्क कमी पडले तर चालतील, पळत पळत घरी जा, पळत पळत घरी जा. आपल्या बापाला फक्त सांग, पप्पा 1 विषय माझा गेलं, 1 वर्ष गेलं. क्षणासाठी बापाला वाईट वाटेल, पण दुसऱ्या क्षणाला तुझ्या डोळ्यातलं पाणी पुसत तुझा बाप तुला म्हणाल, तुझा बाप तुला म्हणाल, पोरी हे पुरी, गेला विषय जाऊ दे, गेलं वर्ष जाऊ दे, पुन्हा परीक्षेला बस, पुन्हा अभ्यास कर. एखादा गुंठा अजून विकावा लागला तर चालेल, कर्ज काढावं लागलं तर चालेल पोरी, पण तुला शिकवल्याशिवाय आपाप शांत बसणार नाही पोरी. आणि म्हणून पोरानं आज हात जोडून सांगतो बघ, श्रीराम प्रभू या जमिनीवरती आहेत बघ. आज तुला हात जोडून सांगतो बघ, 1 वेळ 10वीला नापास झालीस तरी चालेल, 1 वेळ 12वीला नापास झालीस तरी चालेल, तुला नाही डॉक्टर होता आलं तरी चालेल, तुला नाही इंजिनियर होता आलं तरी चालेल, तुला नाही वकील होता आलं तरी चालेल रे. आणि पोरी हे बघ, माझ्या गावच्या भाषेमध्ये सांगतो बघ, आयुष्यभर बापाच्या जीवावर बसून खाऊ लागलं तरी चालेल पोरा, 72. पण पोरी आयुष्यात असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल. पोरी आयुष्यामध्ये असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल. आणि हे का सांगतोय ते पण आहे, इकडे बघ, मेल्यानंतर बापाला जाळता चूक, हे नालायक हराम करा. मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत का पोरी, मेल्यानंतर आई बापाचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण पोरी तुझ्यामुळे जर तुझ्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणे आई बापाची चिता रोज घरात जळत असते पोरी. मरण येत नाही म्हणून शरीरानं बाप जिवंत असतो, पण रोज त्याची चिता जळत असते, त्या चितेला तो अग्नी देत असतेस आणि तुझा बाप मनानं कणाकणानं मरत असतो. आणि प्रभूंच्या समोर हात जोडून तुला सांगतोय बा, हे जिवंतपणीचं मरण लई वाईट असतंय पोरी, लई वाईट असतंय. आणि ते मरण कधीच तुझ्या आई बापाला तू देऊ नको. बाकी तू डॉक्टर नाही झालीस तरी चालेल, तू इंजिनियर नाही झालीस तरी चालेल, पण पोरी आई बापाला कधी मान खाली घालायला लावू नको. आणि म्हणून सांगतोय बघ, इकडे बघ, आज पळत पळत घरी जायचं, एक काम करायचं, एकच काम करायचं. आईची शपथ घेऊन सांगतं काम करायचं बघ. 15 दिवसानंतर घरी येतो बघ, पहाटेच्या 3ला घरी येऊ दे, त्या माऊली जवळ बसतो बघ आणि तिच्या डोक्याला तेल लावतो, तिचं पाय तापायला घेतो. या विश्वातील लोक मला अमेरिकेपासून विचारतात, मला मेसेज टाकतात, सर एवढी ऊर्जा कुठून येते? अरे येड्यानं, आई बाप म्हणजे ऊर्जेचं भांडार आहे रे. तिथे फक्त ऊर्जा घ्यायला शिका, ऊर्जा घ्यायला शिका. कुठल्या मंदिरातून नाही ऊर्जा मिळेल. ऐक रे, 1 वर्षाची होतीस आणि ठेच लागून पडलीस ना, अंगठा फुटला, रक्त आलं ना, तेव्हा मंदिरातला देव नाही पडत, बाप हा पडत. जेव्हा तुला ताप आला ना, तेव्हा कुठला देव तुझ्या उशाला येऊन नाही बसणार. रात्रभर तुझ्या बाप तुझी आई उशाला येऊन बसली बघ. रडत रडत जेव्हा आलीस ना, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. मंदिरात तो तिरुपती नाही आला पुरी, पण बाप धावत आला. बापाच्या खिशात पैसा नव्हता तरी भिकाऱ्यासारखी भीक मागून आणून त्यानं तुला वस्तू दिल्या पुरी. तू तुझा देव आहे पुरी. आणि म्हणून सांगतोय तुला, आज परत घरी जायचं बघ पुरी. आज घरी जायचं पोरा. तुझं वय कितीही वर्षाचा असू
दे. आईला 2 प्रश्न विचारलेस ना, आता आईला प्रश्न विचारायचा नाही. आईला 2 प्रश्न विचारलेस, आता आईला कुठलाच प्रश्न विचारायचा नाही. सरळ बापासमोर जाऊन बोलायचं. आणि तुझ्या नशिबाने आता संध्याकाळ झालेली आहे बघ. दुपारी 1 वेळ मी सांगितलं असतं तर तुझा बाप घराच्या बाहेर गेलेला असतोय बघ. रात्री 10 वाजता येतोय. आता फक्त घरी जायचं, आईकडे नाही जायचं. समोर बाप दिसला नाही, कशाचा विचार करायचा नाही. पोरी सगळी बंधनं तोडून टाकायची आणि पळत पळत जायचं आणि आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. पोरी आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. एवढी घट्ट मिठी मारायची, एवढी घट्ट मिठी मारायची. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे आणि बापाच्या डोळ्यातलं पाणी तुझ्या गालावर पडत बापानं तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं? हे पोरी शाळेत कोण काय तुला बोललं का? पोरी हे पोरी शाळेत कोण काय तुला बोललं का? पोरी तुझी आई तुला काय बोलली का? पोरी मैत्रिणी काय तुला बोलल्या का? पोरी त्यावेळेला बापाला सांगायचं, पप्पा कोणी काय नाही बोललं मला. पप्पा शाळेमध्ये कोणी काय नाही बोललं, मैत्रिणी काय नाही बोलल्या, कोणी काय नाही बोललं. पप्पा पप्पा मी 2 वर्षाचे होते ना पप्पा. पप्पा मी 2 वर्षाची होते ना पप्पा. तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा. कारण तेव्हा मला माझा पाप कळत होता पप्पा. तेव्हा मला माझा पाप कळत होता. मला आई रागवली तर अंगणामध्ये येऊन मी उभी राहत होते पप्पा. आणि जसं तुम्ही याल तसं पळत पळत येऊन तुमच्या गळ्यात पडत होती आणि आईची तक्रार तुमच्याकडे करत होती. आईनं मला मारलं पप्पा, आईनं मला मारलं. मला तुम्ही उचलून घेत होता, माझ्या डोळ्यातलं पाणी बसत होता. माझी समजूत काढण्यासाठी तुम्ही माझ्या पाठीवर बसत होता. माझा घोडा, माझा घोडा, माझा घोडा. पप्पा तुम्ही घोडा होत होता, मी तुमच्या पाठीवर बसत होती आणि माझा घोडा, माझा घोडा म्हणून तुम्हाला अंगणातून फिरवत होती पप्पा. पप्पा पप्पा मी 2 वर्षाची होती तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती. तुमच्या ताटामध्ये मी जेवत होती, तुमच्या अंगखांद्यावर मी खेळत होती. कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता. पप्पा मी आता मोठी झाली, कॉलेजला जाती, शाळेला जाती. तुम्ही आता मला बंधनात ठेवता. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, इकडे का बघितलंस, तिकडे का बघितलंस. आता तुम्ही मला आवडत नाही पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. तुमच्या समोर सुद्धा येत नाही पप्पा. मला काय लागलं तर मी माझ्या आईला मागते पप्पा. आणि पप्पा आज व्याख्यान ऐकायला गेली होती पप्पा. व्याख्यानातच ते परिवर्तन होतं पप्पा. आणि पुन्हा एकदा मला हरवलेला माझा बाप मिळाला पप्पा. म्हणून मिठी मारते पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा. हे पोरी आज घरी जाण बापाला मिठी मार. कारण पोरा बापाची किंमत त्या पोराला विचार. 10 मिनिटात थांबतो बघितला, मोजून 10 मिनिटं तुझ्या आयुष्याची. बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ. बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ. कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जा आणि 8-9 वर्षाचं पोरगं हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं बघ. त्या पोराला फक्त विचार, तुझ्या बापाचं नाव काय रे? हातातली थाळी फेकून देत बघ. हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून फेकत. आणि ते पोरग म्हणत मला आई पण नाही, मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला घास भरवला नाही, माझ्या बापानं कधी मला अंग खांद्यावरती. माझ्या बापानं कधी मला अंग खांद्यावरती खेळवलं नाही. नका विचारू मला माझ्या आईचं आणि माझ्या बापाचं नाव. 2 दिवसाचा होतो, या झाडाखाली सापडलो, इथं मोठा झालो. मला आई पण नाही, मला बाप पण नाही. हे पोरीनो, बापाची किंमत त्या पोराला विचारा, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. तुमचा बाप ज्या वेळेला तुम्हाला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो त्यावेळेला सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं. कारण तुमच्या पाठीमागे तुमचा बाप उभा आहे. ज्या कपड्याला हात घालाल तो कपडा तुमचा होतो पोरीनो. ज्या कपड्याला हात घालाल तो कपडा तुमचा होतो. एखाद्या महागड्या कपड्याला जरी हात घातला आणि बापाच्या खिशात पैसे जरी नसले तरी बाप म्हणतो, पोरी आवडणार का तुला शर्ट? घे घे, पैशाचं मी बघतो. ती महागडी वस्तू, तो महागडा कपडा तुझा होतो पोरी.
आणि सणासुदीला जेव्हा कपडे घालून तुम्ही मिरवत असताना माझ्या बापाने घेतला, माझ्या बापाने घेतला, माझ्या बापाने घेतला, हा बूट माझ्या बापाने घेतला, ही कपडे माझ्या बापाने घेतली, तेव्हा बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभं असतं. बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभं असतं आणि तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघत त्याच्या मनामध्ये विचार येतो, साला माझा बाप जिवंत असता तर आज माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असतील. माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असतील. ते बिना बापाचं पोरग डोळं भरून तुमचे कपडे बघत आणि पळत पळत घरी जात आणि घरी आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडत आंबरडा फोडत आपल्या आईला म्हणत, आया आया, माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आहे, मला ग आहे, मला ग. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत माझं पैसे, घेते तुला एखादा शर्ट. पोराला माहित असत 2 दिवसानं आईचं पैसे येणार नाही आणि आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला पकडून जोर जोरात रडत असतात. पोरग आपल्या बापाच्या आठवणीत रडत असत आणि ती माऊली आपल्या कुंकुवाच्या आठवणीत रडत असते. का लवकर सोडून गेला, 1 वर्षाचं लेकरू असताना निघून गेलं का? विषारी नजरेने वासनेने भरलेल्या मनाने माझ्याकडे सगळी बघत होते. दादा मामा काका म्हणत तुमच्या पोराला मी मोठं केलं, का लवकर सोडून गेला? आणि हळूच ते पोरग आपल्या आईला म्हणतो, आय माझा आबा मला लवकर सोडून का गेलं का? आणि याचं उत्तर मात्र त्या माऊलीकडे नसतं. उरतात फक्त दोघांच्या डोळ्यातले अश्रू आणि आस म्हणतात विलीन होणारे दोघांचे हंबरडे. हे पुढी बापाला कधी बघायचा? बापाला कधी बघायचा? ऐक, शाळेची फी भरायला येतो तेव्हा बापाला बघायचं नाही. नवीन वस्तू घेऊन येतो तेव्हा बापाला बघायचं नाही. बापाला कधी बघायचं पोरीनं? रात्रीच्या 2 वाजता कधीतरी उठायचं. पुढा रात्रीच्या 2 वाजता कधीतरी उठायचं. जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि त्या अंधारामध्ये आपल्या झोपलेल्या बापाला बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन अंडरविअर 4 ठिकाणी घातलेले असते, पण तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुझी आई म्हणते, अहो 2-3 घ्या की अंडरवेअर स्वतःला. अहो 2-3 अंडरवेअर आणि बनियन घ्या स्वतःला, तेव्हा तुझ्या आईला रागवतो बाबा. पोरग 10वीला गेलंय, पोरगीचं शिक्षण आहे आणि तुला माझ्या फाटक्या अंडरवेअरची लाज वाटत असेल तर आंघोळीच्या वेळेला मी धुवून टाकतो. शेवटी तुझ्या बापाची नजर चुकवत तुझी आई दुकानात जाते आणि तुझ्या बापाला 2 अंडरवेअर आणि बनियन घेऊन येते, तेव्हा तो देव माणूस काढतो. हे पोरा, तो बाप आहे बा. बघ 1-2 वर्ष नाही बा, फक्त 5 मिनिट तुझ्या आयुष्याची. 1-2 वर्ष नाही बापोरी, 20 वर्ष तुझ्या बापानं तुला तळा हाताच्या फोडासारखं जपलंय. नीट ऐकायचं रे नालायकांनो, नीट ऐकायचं. 20 वर्ष तुझ्या बापानं तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलंय पोरी. आणि 20 वर्षानंतर जेव्हा तुझं लग्न करतं ना पोरी, तेव्हा सगळ्या घरात आनंद असतो, सगळ्या घरात आनंद असतो.
चांगलं घरानं मिळालं, चांगला जावई मिळाला, चांगले पाहुणे पाई मिळाले, सगळ्या घरात आनंद असतो. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप हंबरडा फोडून रडत असतो पुरी. रात्रीच्या अंधारात तुझा बाप हंबरडा फोडून रडत असतो पुरी. हे पुरी, तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, हे तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले तर आईला म्हणतो बाबा, रोज रोज आता पोरगीचा चेहरा बघायला मिळणार नाही का? आनंदात तिला हसत हसत पाठवायचं बघ, रडायचं नाही. आणि तुझ्या बापाला जर रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं जातो ना, आंघोळीच्या पाण्यामध्ये आंघोळा फोडून तुझा बाप रडतो. आणि तुझी आई म्हणते, अहो काय झालं, डोळं पालाल? अगं साबण गेलं डोळ्यात, एक पुरी साबण नाही गेला. तुझ्या आठवणीमध्ये तुझा बाप आंघोळ करताना आंघोळा फोडून टाकलाय पुरी. हा बापच कधी आम्हाला कळाला नाही. हे बघ पुरी, हे पुरी, हे लग्नपत्रिका तुझी छापून येते बघ पुरी. आणि लग्नपत्रिका छापून आल्यानंतर सगळ्यात पुढे तुझा बाप असतो बघ लग्नपत्रिका वाटायला. अनंत यातना वेदना आतमध्ये दाबून हसत हसत अशी लग्नपत्रिका घेऊन जातो ग सगळ्यांच्याकडे. यायचं माझ्या पोरगीचं लग्न आहे, यायचं सकुटुंब सहपरिवार यायचं, हे पाहुण्यानं 2 दिवस अगोदरच यायचं. लग्नपत्रिका हसत हसत येतो आणि जसा पाठबोळा होतो हंबरडा फोडत घराकडे येतो ते. कारण लग्नपत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून ओरडून सांगत असते, या तारखेला या वेळेला तुझी पोरगी तुला कायमची सोडून निघून जाणार. हे पुरी 12:30चं तांदूळ असतं बरं, हे लग्नाच्या पावल्यावरती हे नटून थटून नवऱ्या बरोबर उभे असतेस बघ. मंगलाष्टका सांगतात बघ, वाजंत्री जोर जोरात वाजवत असतात बघ, वाजंत्री जोर जोरात वाजवत असतात बघ. हे सगळीकडे आनंदाला उधाण आलेलं असतं. प्रत्येक जण तुला आशीर्वाद देत असतो बघ, भेट वस्तू देत असतो. हे तू सगळ्यांची ओळख आपल्या नवऱ्याला करून देत असतेस, अगदी आनंदात असतेस. तुझं नवीन आयुष्य असतं हे. आणि त्याच लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत असतात आणि तिथं मात्र सगळे वेदना दाबून हसत हसत तुझा बाप सगळ्यांना जेवू घालत असतो. त्याला माहित असतं 2-3 तासानंतर आता काय होणार आहे. तरी सुद्धा